ॐ ॐ श्री गणेशाय नमः। ॐ श्री सरस्वत्यै नमः। ॐ श्री गुरुभ्यो नमः। ॐ समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। गीतासु गीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिसृता। हरिओम। आपण श्रीमद भगवद्गीतेचं तात्पर्य निर्णय करीत आहोत आणि त्याच्यामध्ये जे 6 लिंग सांगितली तर त्यापैकी आपण आज उपक्रम उपसंहार हे पहिलं बघून झालं, जे सुरुवात आणि शेवट ग्रंथाचा. दुसरं म्हणजे अभ्यास, म्हणजे वारंवार कुठली गोष्ट सांगितली त्याच्यात ती आपण काल एक त्यातला भाग बघितला की तू दुःख करू नकोस आणि आत्मतत्व कसं आहे ते सांगितलं. आणि काल आपण बघितलं की स्थितप्रज्ञ लक्षण, गुणातीत लक्षण आणि भक्त लक्षण, तर हे जे सगळे आहेत आणि शृणु म्हणून केलेले सगळे श्लोक, तर ते पुन्हा कधी याचाच भाग म्हणून नंतर पाहता येईल. आता आज आपण तिसऱ्या त्याच्या लक्षणाकडे जाऊया आणि तो म्हणजे अपूर्वता. अपूर्वता म्हणजे अपूर्व, पूर्वी कधीही न ऐकलेलं, न समजलेलं असं काहीतरी ह्याच्यामध्ये समजतं. तर गीतेमध्ये असं अपूर्व असं काय सांगितलेलं आहे, अद्भुत असं काय सांगितलेलं आहे. कारण बघा, नेहमी आपण पेपर वाचतो, काही आपली कथा कादंबऱ्या पुस्तकं वाचतो, टीव्हीवरच्या बातम्या ऐकतो किंवा इतर काही चॅनेलवरच्या चर्चा वगैरे ऐकतो, आपल्या नातेवाईकांना फोन करतो, परिचित लोकांना, मित्रपरिवार मंडळींशी बोलतो. ह्या सगळे जे शब्द आहेत, हे सगळे जे बोलणं आहे, तर त्याच्यातून आपल्याला असं कुठलं तरी ज्ञान जे कळत नाही ते गीतेमध्ये सांगितलंय. म्हणजे इतर कुठल्याही प्रमाणांनी ते आपल्याला उपलब्ध नाही, इतर कुठेही ते मिळत नाही. तर असं कुठलं तरी ज्ञान त्याच्यामध्ये सांगितलंय, ह्याला अपूर्वता असं म्हणतात. तर मग ही अपूर्वता दाखवणारे पण अनेक सुंदर श्लोक असे गीतेमध्ये आहेत. तर त्यातले आज आपण काही श्लोक बघूया. तर ह्यामध्ये म्हटलंय, आता हा दुसऱ्याच अध्यायातला श्लोक आहे आणि या भागामध्ये येणारे सगळे श्लोक अगदी उपनिषदासारखे मंत्रवत, म्हणजे अगदी रत्नांसारखी ज्यांची अक्षर आहेत असे श्लोक आहेत. तर हा गीतेमध्ये जो दुसरा अध्याय आहे त्याच्यामधला हा श्लोक आहे. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. न जायते म्हणजे त्याचा जन्म होत नाही, न म्रियते त्याचा मृत्यू होत नाही, कदाचित म्हणजे कधीही नाही. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः. आता इथे तिन्ही काळ आलेत बघा. भूत्वा म्हणजे भूतकाळ, भविता म्हणजे भविष्यकाळ आणि बभूव म्हणजे नायम भूत्वा भूयः म्हणजे वर्तमान काळ. म्हणजे न भूतकाळात असं ते कधीही आहे, जन्म किंवा मरण त्याचं होत नाही, भविष्यकाळात पण होत नाही आणि वर्तमान काळात पण होत नाही. नायम भूत्वा भविता वा न भूयः अजः, आणि हे न जन्मणार, ज्याला जन्म नाही असं अजर असं आहे. अज अजो शाश्वतो, शाश्वत म्हणजे नित्य, अजो नित्य शाश्वतो, नित्य आणि शाश्वत असं हे तत्व आहे, जे कुठल्याही काळामध्ये नाही असं नाही होत. त्रिकाले अपि तिष्ठती इति नित्यम, अजो नित्य शाश्वतो अयम
पुराण हे तत्व कसं आहे? पुराण म्हणजे पुरा अपि नवः, सगळ्यात अगोदरचं आहे पण तरी ते नित्य नूतन असं आहे तत्व. अजो नित्य शाश्वतोयम पुराण न हन्यते हन्यमाने शरीरे. आणि शरीराला जरी कोणी हाणलं म्हणजे मारलं किंवा शरीर नष्ट झालं, शरीराचा वध झाला किंवा मृत्यू झाला तरी पण न हन्यते, ते तत्व काही नष्ट नाही होत, ते काही मारलं नाही जात, त्याला कोणी हाणू शकत नाही. तर असाच अगदी श्लोक आपल्या उपनिषदामध्ये कठोपनिषदात मिळतो आपल्याला. त्याच्यात थोडेसे शब्द फक्त वेगळे आहेत. न जायते म्रियते वा विपश्चिन्नायं कुतश्चिन्न बभूव कश्चित् अजो नित्य शाश्वतोयम शरीरे न हन्यते हन्यमाने शरीरे. अगदी तसेच शब्द आहेत, फक्त थोडेसे शब्द वेगळे आहेत. तर असं म्हटलं की न जायते, आता बघा हे अपूर्व आहे. कारण आपण सगळीकडे जिथे इथं बघतो ते कुठल्याही तुम्ही थोर माणसाचा सुद्धा फोटो किंवा काही बघा तर इथं या तारखेला जन्म, या तारखेला मृत्यू, म्हणजे त्याचा जो मधला काळ आहे तेवढ्या काळात त्याचं अस्तित्व या शरीरात या आकारात या नामामध्ये होतं आणि त्या काळात त्यांनी काहीतरी समाजासाठी मोठी कामगिरी केलेली असते म्हणून फोटो वगैरे लागतो. बाकी फक्त जर आपण आपल्यासाठी जगलो तर काही लागणारच नाही फोटो. अच्छा, तर मग म्हणजे न जायते, आता या निमित्ताने आपण थोडस जन्म हा काय प्रकार आहे ह्याच्यावर बघूया. तर स्वामी रामतीर्थ यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, ते म्हणते की मी आव्हान देतोय की कोणी सिद्ध करून दाखवा की रामचा जन्म झाला होता. आय चॅलेंज एव्हरीबडी टू प्रूव्ह दॅट राम हॅज बॉर्न. तर म्हणजे जन्म ही खरी एक ऐकीव गोष्ट असते. कोणीही आपला जन्म स्वतः अनुभवलाय का? आपल्याला कोणीतरी आपले आई बाबा मावशी मामी आत्या काकी जे आपल्या जन्माच्या वेळेला तिथे असतील तर ते सांगतात म्हणून आपण ते ऐकतो की या तारखेला या वेळेला या ठिकाणी अशा अशा प्रकारे तुझा जन्म झाला. तर ही सगळी ऐकीव बातमी असते. आपल्या स्वतःला तो कधीही अनुभव येणं शक्य नाही. कारण जन्म होण्याच्या पूर्वी एक कोणीतरी आहे असं आवश्यक असतं तिथे. बाळाचा जन्म होतो तर त्याचे नातेवाईक तिथे अगोदरच असतात. आता त्यांचा केव्हा जन्म झाला? त्यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्यांचे आई वडील तिथे पहिले होतेच, म्हणून मग त्यांनी त्यांचा जन्म बघितला. आणि असंच आपण कारण शोधत मागे 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 गेलो तर मग आपल्या पुराणामध्ये दिसतं की जे परब्रह्म एक आहे त्याला नारायण विष्णू काही म्हटलं तर त्यांनी ब्रह्मदेवांची निर्मिती केली. आणि ब्रह्मदेवांनी नुसत्या संकल्पाने सृष्टी करण्याचा प्रयत्न केला. सनत सनंदन सनातन सनत कुमार नंतर असे त्यांनी बनवले सगळे, नारद ऋषी नंतर बाकीचे आपले सप्तर्षी वगैरे. पण प्रजा काही एवढी विशेष वाढे ना, म्हणून मग त्यांनी मनु स्वयंभू म्हणजे ब्रह्मा, त्यांचे पुत्र म्हणून स्वयंभुव ही मनु, आणि शतरूपा म्हणजे शेकडो रूप धारण केलेली ती स्त्री म्हणजे बघा तिचे किती रूप आहेत. बहीण आहे, तीच माता आहे, भगिनी आहे, मैत्रीण आहे, एक सल्लागार आहे, आई आहे, मुलगी आहे. तर शतरूपा, ते मनु आणि शतरूपा ही जी स्त्री पुरुषांची जोडी आहे ती आपल्या शरीरातून त्यांनी निर्माण केली. आणि त्याच्यानंतर मग सगळी प्रजा झाली म्हणून मनुची प्रजा म्हणून मानव असं आपल्याला म्हणतात किंवा मनुष्य असं आपल्याला म्हणतात. तर अशा प्रकारे जन्माचं आपण जर का मागे मागे बघत गेलो तर त्या परब्रह्मापर्यंतच आपण पोहोचतो. आता तर्काच्या दृष्टीने जर का बघितलं तर जन्म म्हणजे काय, तर ह्याचं अद्वैत मकरंद हा जो ग्रंथ आहे कवी लक्ष्मीधर यांचा, तर त्याच्यामध्ये छान छोटीशी व्याख्या येते. तर ते म्हणतात की प्रागभावस्य चरमक्षण जन्म आणि प्रध्वंस अभावस्य प्रथम क्षण मृत्यू न जायते म्रियते असं अपूर्व ज्ञान दिले गीतेत. तर त्याचा जन्म म्हणजे प्राग अभावस्य चरमक्षण. याचा अर्थ काय? तर बघा आता हे थोडस समजून घेतलं की सोपी गोष्ट आहे, काही विशेष नाही त्याच्यामध्ये. तर एखादं मडकं समजा आहे, तर ते मडकं जेव्हा बनलं त्या बनण्याच्या क्षणाच्या पूर्वी त्या मडक्याचा अभाव होता, म्हणजे मडकं नव्हतं. आणि ते ज्या क्षणी बनलं तर त्या क्षणी मडक्याचा जन्म झाला
म्हणजे तो जो अगोदरचा अभाव होता तो संपला. म्हणून म्हटलं प्राक अभावस्य चरमक्षण जन्म. म्हणजे आपण सुद्धा पूर्वी नव्हतो 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 आणि तो जो एक क्षण आला तर त्या क्षणापासून आपण आहोत असं झालं. म्हणून मग प्राक अभावस्य चरमक्षण म्हणजे जन्म झाला. आता वास्तविक तसं मतभेद असू शकतात, कारण आपण आईच्या पोटामध्ये जे बाळाचं शरीर बनतं तर त्याच्यामध्ये जेव्हा तो जन्म येतो, साधारणपणे 7व्या महिन्यात आपल्या ग्रंथांप्रमाणे संपूर्ण ती वाढ दिलेली आहे की कधी ते हृदय बनतं, कधी हातपायाचे तिथं असे अंकुर येतात आणि कधी ते सगळं बनतं, तसं दिलेली आहे संपूर्ण. आणि त्या जंतुकृत स्तुती पण आहे भगवंताची भागवतामध्ये, म्हणजे त्या गर्भाशयातल्या छोट्या बाळाकडून. आणि त्याला मुनी म्हटलंय, त्याला ऋषी म्हटलंय भागवतामध्ये. तर अशा प्रकारे तेव्हा तो त्याचा जन्म मानायचा, किंवा मग ह्या जगामध्ये त्याचं पहिलं अवतरण झालं 9 महिने 9 दिवस साधारणपणे त्याच्या आगीमागे, तर तेव्हा त्याचा जन्म मानायचा. पण जे काय असेल ते प्राग अभावस्य चरमक्षण जन्म असं सांगितलं. आणि प्रध्वंस अभावस्य प्रथम क्षण मृत्यू, याचा अर्थ काय? तर समजा ते एक मडकाचं आपण उदाहरण घेतलं, तर ते मडकं जे आहे तर ते फुटलं. तर मडकं फुटल्यानंतर त्याच मडक्याचा कायमसाठी अभाव निर्माण झाला. तर तो अभाव निर्माण होण्याचा पहिला क्षण म्हणजे ते मडकं नष्ट होण्याचा क्षण आहे. तोपर्यंत ते मडकं होतं आणि या क्षणापासून त्याचा अभाव निर्माण झाला. म्हणून प्रध्वंस अभावस्य प्रथम क्षण मृत्यू असं सांगितलं. तर अशा प्रकारे आपलं सुद्धा आपण ह्या जीवनामध्ये असतो 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 आणि 100-125 वर्षानंतर का होईना, पण एक क्षण असा येतो की त्या क्षणानंतर आपण नाही. म्हणजे आपलं या नामरूपामध्ये अभाव झाला कायमचा. तर मग तो त्या अभाव सुरू होण्याचा जो क्षण आहे पहिला, तो म्हणजे मृत्यू. म्हणून प्रध्वंस अभावस्य प्रथम क्षण मृत्यू. तर हे साधारणपणे जन्ममरणाला म्हणतात. आणि त्याच्याहून आणखीन सोप्या शब्दात सांगायचं झालं तर देह इंद्रिय संयोग जन्म आणि देह इंद्रिय वियोग मृत्यू असं साधं सांगितलं संतांनी साध्या शब्दात. तर आपले जे सूक्ष्म शरीर आहे तर त्या सूक्ष्म शरीराबरोबर आपली इंद्रिय पण सूक्ष्म रूपामध्ये असतात त्याच्याबरोबर. तर ते इंद्रिय आणि हा जडदेह म्हणजे स्थूलदेह की ज्याच्यामध्ये सगळी गोलक आहेत त्या इंद्रियांसाठी, म्हणजे हे डोळ्याच्या खोबणी आहेत, कानाची भोकं आहेत, नाकाचे नाकपुडे आहेत, तर हे सगळे त्यांचा संयोग होणं म्हणजे जन्म आणि त्यांचा वियोग होऊन ती इंद्रिय सूक्ष्म रूपामध्ये आपल्या सूक्ष्म शरीराबरोबर या जीवाबरोबर जाणं, तर त्याला मृत्यू असं म्हणतात. देहेंद्रिय संयोग जन्म, देहेंद्रिय वियोग मृत्यू. अच्छा, तर आता म्हणतात इथं न जायते न म्रियते. तर हे जे तत्व आहे आपलं आत्मतत्व म्हणजे खरे आपण आत्मा, तर मग ते त्याला जन्म नाहीये. तर ते का बरं नाहीये त्याला जन्म? म्हणतात की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तर आपल्या मग तो वासनांचा कोंडमारा असतो, त्यांचं ढकलून देतात ते आपल्याला या जगामध्ये, कारण तेवढ्या इच्छा आपण केलेल्या असतात कधी ना कधी. असं व्हायचंय मला, देव म्हणतो तथास्तु. मला तिकडे जायचंय तथास्तु, हे बनायचंय तथास्तु, मला हे पाहिजेलंय तथास्तु. असं तो म्हणत म्हणत जातो आणि त्या इच्छा जेव्हा आपण वारंवार आणि तीव्र रीतीने करतो तर तेव्हा त्या आपल्या वासनांमध्ये भर पडतो. तसे बारीक संस्कार होतात त्याचे आणि त्याच्यामुळे मग आपल्याला जन्म घ्यावा लागतो. कारण देव म्हणतो की तुम्ही तर माझीच मुलं आहात, मी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन. माझ्याकडे भरपूर जग आहेत, भरपूर देह आहेत, भरपूर वेळ आहे. तुम्ही खेळायचं तेवढा वेळ खेळा आणि त्याच्यानंतर मग शेवटी तुम्ही माझ्याचकडे येणार आहात. परत शेवटी तुम्ही अंतर्मुख बनणारच आहात. स्वतःला, मला, या जगाला खरं तत्व काय ते जाणणारच आहात. म्हणून तोपर्यंत करा तुम्हाला काय पाहिजे ते. तर अशा प्रकारे मग तो जन्म होतो. तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तर ह्या वासना कशातून येतात? तर वासना अज्ञानातून येतात. आपल्या स्वरूपाचं अज्ञान जेव्हा आपल्याला असतं तेव्हा आपल्याला वाटतं की अमुक एक गोष्ट मिळाल्यानंतर मी पूर्ण होईल, अमुक ठिकाणी गेल्यानंतर मला आनंद मिळेल, किंवा अमुक एक झाल्यानंतर मला बरं वाटेल, सुख मिळेल. तर म्हणजे ही जी आहे तर ह्यालाच अज्ञान म्हणतात. म्हणून तर आपल्याला इच्छा होतात आणि वारंवार इच्छा झाल्या की त्याच्या वासना बनतात, संस्कार बनतात, मग पुन्हा त्यासाठी जन्म घ्यावा लागतो. तर अशा प्रकारे अज्ञानच मुळात नसल्यामुळे आत्मतत्व जे आहे ते न जायते म्रियते वा कदाचित असं आहे. तर त्याला कुठल्याही प्रकारचं अज्ञान आहे ते ज्ञानस्वरूप आहे, ते चित्त आहे, चिन्मय ते आहे.
म्हणून त्याला अज्ञान नाही, त्याला इच्छा नाहीत, त्याला वासना नाहीत, त्याला जन्म नाही, आणि म्हणून त्याला कधी पुढच्याही जे विकार आहेत ते सुद्धा काही नाही. हा एक भाग झाला. आता ह्याच्याचकडे तुम्ही थोडं असं पण बघू शकता की आपण आताच बघितलं की सगळ्यांचा जो जन्म झाला त्याच्या मागे मागे आपण त्याचं कारण शोधत गेलो, तर मग तो कुठून झाला तर आपल्याला त्या तत्वापर्यंत पोचावं लागतं. आता हे जे तत्व आहे आत्मतत्व, तर त्याचा पण जर का आपण जन्म झाला म्हटलं तर मग तो कोणी पाहिला? कारण जन्म होण्याच्या पूर्वी आत्ताच आपण बघितलं की बाळाचा जन्म होतो, त्याच्या अगोदर त्याचे नातेवाईक सगळे असतात, त्याची जी मागची पिढी आहे, आई वडील आणि बाकीचे सगळे ते सगळे असतात, तेव्हा त्याचा जन्म होतो. मग हे जे तत्व आहे तर ते जर का पहिल्यांदा जन्म झाला असं म्हटलं तर मग त्याचा जन्म पाहिला कोणी? तर कोणाच्या हातून त्याचा जन्म झाला? तर म्हणजे हे असं होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला तर्काच्या दृष्टीने पण आणि मुख्य म्हणजे श्रुतीचं प्रबळ प्रमाण ह्याच्यामध्ये आहे की अतींद्रिय विषये वेदा प्रमाणाः असं म्हटलंय की ज्या विषयात आपले इंद्रिय जाऊ शकत नाहीत, गोचर नाहीत, म्हणजे ते आपण पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही, चव घेऊ शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, वास घेऊ शकत नाही, आणि मनाने बुद्धीने पण जाणू शकत नाही. तर मग तिथे आपलं शब्द प्रमाण म्हणजे वेदांत जो आहे, उपनिषद जे आहेत ती प्रमाण आहेत, आणि त्याचं सगळं स्पष्टीकरण संतांच्या ग्रंथांमध्ये आहे, गीतेमध्ये आहे ते सगळं. तर त्याप्रमाणे पण दिलेलं आहे की कधी हा जन्म, आपण आताच उपनिषदाचं वाक्य बघितलं, न जायते म्रियते वा विपश्चिन नायम कुतश्चिन्न बभुव कश्चित. तर त्याप्रमाणे श्रुती प्रमाण आहे, युक्ती प्रमाण आहे, आणि अनुभूती प्रमाण पण आहे की आपल्याला स्वतःला कधीच आपला जन्म झाल्याचा अनुभव येत नाही, आणि आप्तोक्ती पण आहे, सगळ्या संतांनी पण सांगितलेलं आहे. तर अमर वह देश वा जहां से आयो म्हटलंय संत कबीरदासांनी. तर अशा प्रकारे न जायते म्रियते. आता म्रियतेचं आपण बघितलं की मध्ये आणखीन पण विकार आहेत, अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यती, म्हणजे वाढतं शरीर, त्याच्यात बदल होतात, पुन्हा इंद्रियांचा ऱ्हास होतो शक्तीचा, आणि मग मरण येतं. तर हे सगळे पण विकार त्याला नाहीत. इथे फक्त दोनच दिले, जायते म्रियते, पण आपण सगळे समजून घ्यायचे. ह्याला उपलक्षणा असं तत्व म्हणतात की एक दोन उदाहरणा खातर दिलेले असतात, बाकीचे आपण समजून घ्यायचे. तर न जायते म्रियते वा कदाचित न अयम भूत्वा, म्हणजे की हे जे तत्व आहे तर ते कधीही जन्म झालेला नाही, आणि त्याला नायम भूत्वा भविता वानभूय, हे कधीही पूर्वी सुद्धा, असं कोणी म्हणेल की हा मागेच त्याचा जन्म झाला तर मागेच मृत्यू झाला, असं असेल तर मग हे तत्व संपूनच जाईल, मग चैतन्य अस्तित्व तत्व जे संपूनच जाईल, मग आपण आपलं पण अनस्तित्व राहून जाईल. म्हणून तेही काही शक्य नाही. आता त्याच्यानंतर म्हटलं की अजह, अजह म्हणजे ज्याला जन्म नाही असं. आता याचाच अर्थ असा की ज्याला कारण नाही असं. तर म्हणजे ते तत्व कसं आहे, अकारण किंवा महाकारण असे. आता ह्याच्यासाठी कार्य कारण सिद्धांत जो आहे तो थोडासा लक्षात घेतला पाहिजे. कार्य कारण सिद्धांत कसा असतो बघा, की एखाद्या गोष्टीचं जे कार्य आहे ते नेहमी नंतर असतं, कारण जो आहे ते अगोदर असतं. कारण जे आहे ते सूक्ष्म असतं, कार्य जे आहे ते स्थूल असतं, आणि कार्य हे त्या कारणाचंच एक बदललेलं नाम रूप वगैरे आकार वगैरे असतो. ते तत्वतः कार्य हे दुसरं काहीही नसतं, आणि त्या कार्यामधून जर का कारण काढून घेतलं तर काहीही राहत नाही, म्हणजे ते कार्य शेवटी कारणामध्येच विलीन होतं. तर हे असे कार्यकारणाचे नियम आहेत. ते म्हटलं की इथं अज म्हणजे त्याला जन्म नाही, म्हणजेच त्याला त्याचं कुठलंही कारण नाही, कारण आई वडील हे आपल्याला जन्म देण्यासाठी निमित्त मात्र होतात, निमित्त कारण होतात. आता हे कारण जे आहे त्याचे पण अनेक प्रकार असतात. उपादान कारण म्हणजे मटेरियल कॉज, त्याच्यानंतर निमित्त कारण आणि सहकारी कारण, अधिष्ठान कारण वगैरे. ते म्हटलं की अजह, त्याचा जन्म नाही म्हणजे त्याला पुढचे पण काही विकार नाहीत. आणि बघा हे ते आपण म्हणतोय, पण ते मी म्हणून समजून घ्यायचं पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतः तुमचं खरं तत्व असं आहे, तुम्ही खरे असे आहात. न जायते म्रियते वा कदाचित. आणि ही अपूर्व गोष्ट गीतेने सांगितलेली आहे. छान. म्हणजे गीतेने असं सांगितलं की आपण कधीही मरणार नाही, पण फक्त आता इथे गल्लत एवढी करायची नाही की मी म्हणजे शरीर असं हे बघायचं नाही. तर मी म्हणजे ते आत्मतत्व जे नामरूपाच्या
पलीकडे आहे. आणि हे बाकीचे जे सगळे जन्म होत आहेत सगळ्यांचे, तर त्याचं पार्श्वभूमी, त्याचं अधिष्ठान, त्याचा आश्रय जो आहे ते मी आहे. ते जाणणारं जे मी आहे. सगळे जे बदल आहेत ते न बदलणाऱ्या, अपरिवर्तनशील, स्थिर अशा या तत्वावर, अधिष्ठानावर होत आहेत. ते तत्व आपण आहोत. एकदा आपण आपली आयडेंटिटी म्हणजे आपली ओळख या सगळ्या विनाशी गोष्टींपासून काढून घेऊन खरं जे सत्य आहे सांगितलेल्याप्रमाणे, तर त्याच्याशी बांधलं की मी म्हणजे ते तत्व, अहम ब्रह्मास्मी. तर मग आपल्याला जीवन आपलं खूप सोपं आणि हलकं, निश्चिंत आणि निर्भय असं होऊन जातं. आणि मग आपल्याला कसली भीती सुद्धा राहत नाही. पण याचा अर्थ असा नाही की आपण आपले जे आकार आहेत त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. कारण आता सगळ्यांच्याच आकारामधून आपणच काम करतोय. मग उलट सगळ्यांच्या बद्दल सद्भावना, सगळ्यांची हितकामना अशी होते आणि आपल्याकडून जास्त चांगली सगळ्यांची सेवा, घरातल्यांची पण, समाजातल्याची पण, राष्ट्राची पण अशी आणखीन होऊ शकते. म्हणून हे ज्ञान सगळ्यांना मिळावं, सगळ्यांना कळावं आणि लक्षात राहावं. अच्छा. तर त्याच्यात पुढे म्हटलं की अजो नित्य, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीर. अजह आणि नित्य पुढे. आता या नित्य या शब्दाचा थोडासा आपण विचार करू की नित्य म्हणजे काय. नित्य म्हणजे सत्य, नित्य म्हणजे शाश्वत, पुढे म्हटलेलेच आहे शाश्वत. तर जे सतत असतं, जे कायम आहे, सगळ्या काळांमध्ये ते आहे आणि ते कधीही बदलत नाही. म्हणजे असं नाही की बदलून बदलून कधी कमी कमी होतंय, कधी वाढतोय वाढतोय, असं नाही. कारण तसं जर का असेल तर एक ना एक दिवस ते नष्ट सुद्धा होईल. तर न बदलता ते तसंच राहतं. आता आपण नेहमी असं म्हणतो की नित्य म्हणजे सगळ्या काळात, पण याचा इथे आपण सावधान राहिलं पाहिजे. कारण सगळ्या काळात जर का आपण म्हटलं तर आपण गृहीत काय धरलं, अजाणता अप्रत्यक्षरित्या आपण काय म्हणलं की काळ आहे आणि ते तत्व आहे आणि ते तत्व सगळ्या काळात आहे असं आपण मानलं. पण मग तिथं द्वैत झालं. कारण आणि द्वैत झालं की अनंतता संपली. जिथं ते दुसरी वस्तू, दुसरं अस्तित्व सुरू झालं, तिथं पहिल्याचं प्रदेश संपला. म्हणजे ते शांत झालं, अंतवान झालं. तर आपलं तत्व अद्वैत आणि अनंत असे, म्हणून द्वैत नाहीच. तर मग कसं काय मग काळात, सगळ्या काळात आहे म्हणायचं. तर म्हटलं की हा काळाची संकल्पनाच त्याच्यामध्ये आहे. आता या निमित्ताने आपण थोडासा त्या काळावर विचार करूया. काळ म्हणजे काय, नित्य तत्व आपण पाहत आहोत हे, आणि हे अपूर्वता गीतेमध्ये आहे. तर म्हटलं काळ म्हणजे जसं असं सर्वसाधारणपणे व्याख्या मिळते की टाइम इज द इंटरवल बिटवीन टू इव्हेंट्स. म्हणजे दोन घटनांच्या मधील जो अवकाश आहे त्याला समय किंवा काल असं म्हणतात. आता ह्याच्यामध्ये तर्कतः जर का बघितलं बुद्धिमानाने विचार करून, तर एक मर्यादा जाणवते. ती म्हणजे पहिली घटना घडली, दुसरी घटना घडली, त्याच्यामधला वेळ अवकाश म्हणजे काळ, ते ठीक आहे. किंवा घड्याळाचा काटा 1 वर आहे, त्याच्यानंतर 2 वर गेला, म्हणजे मग 1 तास झाला, किंवा मग तो मिनिट काटा असेल तर 5 मिनिटं झाली असं आपण म्हणू. पण प्रश्न हा आहे की काळात सगळं आहे म्हटलं तर काळ एक वर गेला हे कोणी बघितलं? तर त्याच्या अगोदर काय होतं मग? तर म्हणून म्हटलं की ती व्याख्या जी आहे ती काही बरोबर नाही वाटत आहे. तर म्हणून आपल्याकडे कशी व्याख्या केली की कालो नाम क्रमसंवित, म्हणजे टाइम इज द सिक्वेन्स, कॉन्शियसनेस ऑफ सिक्वेन्स. कालो नाम क्रमसंवित. तर म्हणजे काळ म्हणजे ती जाणीव तत्व की जे हा जो क्रम आहे घटनांचा तो पाहतं. म्हणजे अगोदर ते चैतन्य आहे आणि त्याच्यामध्ये एक घटना घडली आणि त्याच्यानंतर मग दुसरी घटना घडली आणि मग त्या चैतन्याने जाणलं की पहिल्या घटनेपासून दुसऱ्या घटनेपर्यंत वेळ जो आहे तो ते ठराविक कालमापन झालं. म्हणजे एक दिवस म्हणा, एक महिना, एक रात्र, असं काही. तर अशा प्रकारे ते फर्स्ट, आणि म्हणून काळाचं पहिलं एकक सुद्धा सेकंड हे आहे. तर सेकंड म्हणजे दुसरा. तर ते चैतन्य जे आहे ते पहिलं. तुम्ही म्हणाल की हे तुम्ही नुसतंच बोलताय, आम्हाला अनुभव काय ह्याचा? तर तुम्ही अनुभव पहा. रात्री तेव्हा तुम्ही जेव्हा गाढ झोपता, सुषुप्ती त्याला अवस्था म्हणतात, तर त्या गाढ झोपेमध्ये तुम्हाला काळाची संकल्पना माहिती असते का? काळाची जाणीव होते का? किती वाजले, किती नाही, कोणता महिना, कोणतं वर्ष, कोणती शताब्दी चालली आहे माहितीये का?
नाही, गाढ झोपेमध्ये फक्त आपण असतो, तिथे काळ नसतो. मग काळ केव्हा येतो? ज्यावेळेला आपण सकाळी जागे होतो, त्यावेळेला पहिला सेकंड, फ्रॅक्शन ऑफ सेकंड, पहिला काही क्षण फक्त आपण असतो, निव्वळ आपण असतो, केवळ आपण अस्तित्व. आणि त्याच्यानंतर मग काळाची जाणीव येते. तुम्ही सावधान राहून याचा अनुभव घेऊ शकता उद्या. तेव्हा आपल्याला जाणवतं की हा, हे वर्ष चालू आहे, हा महिना चालू आहे, ही तारीख आली आहे. आणि स्वामीजी नेहमी सांगायचे की हा, कोणाचे पैसे बुडवायचे, कोणाचे पैसे चुकते करायचे, आज काय काय करायचंय, कोणाला भेटायचंय, कुठे जायचंय, कोण येणार आहे, हे सगळ्या गोष्टी नंतर. सुरुवातीला केवळ आपण, त्याच्यानंतर मग काळाची जाणीव, स्थळाची जाणीव पण तेव्हा येतं की मी कानपूरला आहे, नागपूरला आहे, का कुठे आहे. आणि जे लोक फिरत असतात, प्रवास करतात, त्यांना तर अगदी कधी कधी आपण दुपारी पण झोपतो आणि याची गाढ झोप लागते एकदम, की आपल्याला समजत नाही की ही पहाट आहे का संध्याकाळ आहे. आपण जेव्हा जागे होतो तेव्हा, तर म्हणजे काळाची जाणीव तेव्हा नसते, पण तेव्हा आपण असतो. म्हणजे आपल्या मनाची एक कन्सेप्ट, एक संज्ञा फक्त ही काळ म्हणजे आहे. आणि हा काळ बघा किती सापेक्ष आहे. दुःखात असताना काळ कसा लांबच लांब होऊन जातो. या गोपी, भागवतातल्या गोपी ज्या आहेत त्या श्रीकृष्णाला म्हणतात, श्रीकृष्ण तुम्ही जेव्हा जंगलात जाता ना, तेव्हा त्रुटीर युगा येते. त्रुटी म्हणजे एक क्षणाचा पण काही भाग. तर ती एक क्षण पण आम्हाला युगासारखा मोठा वाटतो, कारण तुमचा विरह आहे. आणि जेव्हा तुम्ही असता तर तेव्हा एकदम काळ उडून जातो पटापट. म्हणजे आनंदाच्या वेळेला काळ भरभर जातो, दुःखाच्या वेळेला हळू जातो. आणि आपल्याला माहिती आहे आता, इंडियन स्टँडर्ड टाइम, पॅसिफिक झोन वेगळा. तर सगळे हे जगाचे जे टाइम स्लॉट्स आहेत ते पण सगळे वेगवेगळे आहेत. तर हे सगळं जे वेळ जी आहे ती खूप सापेक्ष, काल सापेक्ष आहे. आणि म्हणून नित्य म्हणजे ते, की ते नित्य तत्वच अकाल, त्याला ख्रिश्चन शिखांच्या मध्ये काय म्हणतात, सत श्री अकाल, जो बोले सो निहाल. सत श्री अकाल, अकाल म्हणजे तो काळाच्या, कालातीत, इट इज बियॉन्ड टाइम असं म्हटलं. अशा प्रकारे नित्य शाश्वतोयम पुराण, पुराण म्हणजे पुरा अपि नवः, म्हणजे सगळ्यात अगोदरचं ते तत्व आहे, पण तरीही ते नित्य नूतन आहे. प्रतिक्षणम यन्नवतामुपैति तदेव रूपम रमणीयतायाः. इतकं ते सुंदर आहे, ते हर क्षण नवीन आहे, एव्हर ग्रीन, एव्हर फ्रेश, सदाबहार, असं ते तत्व आहे. पुराण, शाश्वतोयम पुराण न हन्यते हन्यमाने शरीरे. म्हणून हे जरी शरीराला रोग आले, मृत्यू आला, त्याचा काही, त्याला म्हातारपण आलं, त्याला काही अपंगत्व आलं, तरी सुद्धा मी जे आहे त्याला कधीही, ते अनामय निरामय असं तत्व आहे, त्याला काही रोग येऊ शकत नाही. आणि ते तत्व जसंच्या तसं आहे, त्याला जन्म मृत्यू सुद्धा स्पर्श करू शकत नाही. आणि ते तत्व आपण असल्यामुळे कशाला खिन्नता पाहिजे, कशाला दैन्य पाहिजे. आनंदच आनंद आहे तिथे, सुखच सुख आहे. तर असं हे अपूर्व असं ज्ञान जे आहे ते भगवद्गीता देते. अजून यातले काही काही श्लोक आहेत आपण काढलेले, तसे तर बरेच आहेत, पण त्यातले मी 4-5 फक्त इकडे काढलेले आहेत. तर त्याचा आपण विचार उद्या करूया आणि मग आपण पुढचं जे आहे त्याच्याकडे जाऊया. तर पुढचा आपण श्लोक जो घेतलाय तो, कविं पुराणमनुशासितारम् अणोरणीयान् स्मरनुस्मरेद्यः, अणोरणीयान् समनुस्मरेद्यः, सर्वस्य धातारमचिन्त्य रूपम् आदित्यवर्णम तमसः परस्तात्. असं पुढचा श्लोक आहे. हा 8व्या अध्यायातला अतिशय सुंदर श्लोक आहे. उपनिषदांच्या सारखेच त्याचे सगळे शब्द आहेत. कविं पुराण मनुशासितारम अणोरणीयान समनुस्मरेत्यः, सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसः परस्तात्. तो आपण उद्या बघूया. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.
हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम श्री कृष्णार्पणमस्तु. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. चंदनाताई आहेत का? चंदनाताईंना केलं होतं एंटर. चंदना चंदना देशपांडे. हा, हा. कारण त्यांनी विचारलं होतं की आज कधी आहे वगैरे, लाईव्ह आहे का वगैरे. हा, मी फॉरवर्ड केली होती, लिंक फॉरवर्ड केली होती, पाठवेन त्यांचा नंबर मी त्यांना. चालेल. हरि ओम. हरि ओम. हरे राम.